मी ठाण्यातल्या इंटरनेटी मॉलला आहे आणि तिथे धर्मवीर चित्रपट पाहून सर्व प्रेक्षक आता बाहेर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांना धर्मवीर 2 कसा वाटला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, तुम्ही कधी आनंद दिघे साहेबांना पाहिलंय, कधी भेटले त्यांना? लहानपणी पण आम्ही भरपूर त्यांना भेटलेलो आहे आणि हा पिक्चर खूप छान होता आणि अजून त्याच्यात क्लायमॅक्स ठेवलेला आहे पिक्चरमध्ये पुढे. पण काय कोणतं सीन आवडलं तुम्हाला? साहेबांचं म्हणजे शिंदे साहेबांना जे सांगितलं आहे, जी शिवसेना सोडू नकोस आणि ती पुढे तू चालू ठेव, त्यासाठी ते खूप छान वाटलेलं असतं. तुम्हाला असं वाटतं का की दिघे साहेबांसारखंच पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना दाखवलं की त्यांचे काम करतात? हां, तसंच आहे. लहानपणापासून आम्ही जे बघितलेलं आहे ते आता कंटिन्यू ते तसंच चालू आहे आणि हे पुढे चालू राहील असं वाटतंय. तुम्ही चित्रपट बघून नुकतेच बाहेर आलात, कसं वाटलं चित्रपट? चांगला वाटला, छान वाटला, बघून बरं चांगला वाटला आम्हाला. कोणता सीन आवडला? रक्षाबंधनचा सीन पण आवडला, बाकी सर्वच सीन चांगले होते. पण शेवटी असं म्हटलंय त्यांनी दिघे साहेबांनी, म्हणजे आनंद दिघे साहेबांनी जसं काम केलं होतं दुष्काळामध्ये, त्यांनी जसं गोडाऊन तोडून त्यांनी अन्नधान्य वाटप केलं होतं, तसंच एकनाथ शिंदेनी देखील कोरोना काळामध्ये काम केलं. हे कुठंतरी साम्य दाखवण्यासारखं आहे. म्हणजे दिघे साहेबांसारखंच काम मी करतो असं दाखवलं गेलं. हो, दाखवला गेलं. काय वाटतं त्याच्यावर? असं मला तर पिक्चरच मला आवडलेला आहे, चांगला वाटलं, सगळे सीन चांगले वाटले आम्हाला. दिघे साहेबांबरोबर मी पहाटे 4-4 वाजेपर्यंत असायचो. ते मला वकील म्हणायचे. 1998-99ची गोष्ट म्हणतोय, त्यामुळे त्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या आणि दिघे साहेबांना मी गुरु मानायचो. त्यांनी मला एकच गुरुमंत्र दिला होता, माणसं ओळखायला शिक. तो काय माझ्या लक्षात राहील. तर हा संपूर्ण चित्रपट तुम्ही पाहिला तर 70% हा एकनाथ शिंदेवरतीच हा चित्रपट दिसतोय संपूर्ण. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे सर, सॉरी. पण मला दिघे साहेबांची आठवण आली आणि त्या आनंद आश्रमाची आठवण आली, कारण ते एक वेगळंच होतं सगळं. ते काळ तो खूप छान होता. छान खूप शिकायला मिळालेलं आहे मला त्यांच्याकडनं आणि आय एम हॅपी फॉर दॅट. आणि त्या आठवणी सर्व परत आल्या मला पुन्हा. काय म्हणा, दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकल्याचं त्यामध्ये दाखवलं गेलं. एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांची जशी कामाची पद्धत होती त्याच पद्धतीने ते देखील काम करतात असं दाखवलं गेलं. हां, ते त्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, ते ठीक आहे. काय म्हणाल, तुम्ही ठाण्यात राहता, तुम्ही दिघे साहेबांना कधी पाहिलंय? पाहिलं आम्ही पाहिलं. हो, भेटलात त्याला? आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जायचो, आम्ही माझे मिस्टर आणि मी. हा, चित्रपट बघून काय वाटलं? नाही, छान होता चित्रपट, मस्त उभे तसेच दाखवलेत ते एकदम. त्यांची सगळी कामगिरी सगळी तशीच दिसते ती. छान आहे पिक्चर. हा, लहान मुलांचं पण शाळेचं पण छान आहे सगळं. मला सांगा, तुम्ही बघून आला चित्रपट? फार चांगला पिक्चर आहे, चांगला वाटला आम्हाला पिक्चर. दिघे साहेबांमुळेच मी TMTत कंडक्टर म्हणून लागलो गेलो. साहेबांना बघितलेलं आहे मी. दिघे साहेबांना बघितलेलं आहे. एक सगळ्यात शेवटचा सीन त्याच्यामधला महत्वाचा होता, तो म्हणजे की एकनाथ शिंदे साहेब म्हणजे मुख्यमंत्री असं आता त्या चित्रपटामध्ये म्हणतायत की साहेब तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात देऊन चूक केलीत, तुम्ही राज ठाकरेंकडे द्यायला पाहिजे होते. हे जे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? नाही तेवढं मला असं वाटतंय, म्हणजे माझं हे मत आहे, जे दिघे साहेबांच्या मनात आहे त्यांना हिंदुत्व पाहिजे होतं. लाईक आता पब्लिक पण जास्त सनातन धर्म फॉलो करते, जसं मला वाटतंय तसं हिंदुत्व कोणीतरी फॉलो केलं पाहिजे. जे मी बघितलं आता जे न्यूजमध्ये दिसतंय ते चुकीचं आहे. हिंदुत्वाला कोणी जवळ नाही करत आहे. जे दिघे साहेबांनी केलं होतं तेच आता एकनाथ शिंदे साहेब करतात. त्यामुळे मला चित्रपट खूप आवडला. शेवटी दिघे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांचे गुरु होते. मग त्यांनी जे दिले, जे कानमंत्र दिले, ते आता पण त्यांचा एक ते बोलले, जेव्हा हिंदुत्व आणि मी जर मध्ये आलो तर मला सर्व हिंदुत्व जवळ घे, तर त्यांनी हेच केलंय. मला असं वाटतं हिंदुत्व घ्यायलाच पाहिजे. याच्यामध्ये एक सीन आणखीन देखील असं दाखवलंय की एकनाथ शिंदे साहेब एका कार्यक्रमाला जात आहेत आणि त्या ठिकाणी मात्र तुम्ही हिंदुत्व सोडलंय, कारण तुम्ही काँग्रेसच्या सोबत गेलायत असं. हां, तेव्हा त्यांच्या दगडाखाली होते ना. आता ते एकत्र, आता त्यांनी जी संघटना स्थापन केली ती कशासाठी स्थापन केली? शिवसेनासाठी स्थापन केली, हिंदुत्वासाठी स्थापन केली. तुम्ही काय म्हणाल? पालघरचं एक सीन त्याच्यामध्ये आहे, म्हणजे पालघरमध्ये साधू म्हणताना जी त्यांची हत्या झाली, त्यानंतर दिघे साहेबांनी शिंदे साहेबांना उठवलं की तुम्ही माझा शिवसैनिक झोपलोय म्हणून तुम्ही कशा काय झोपू शकता. तो सीन पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? तो काय हॉरिबल मला तो सीन वाटलेला. म्हणजे जे दाखवलं गेलं ते त्यांना पुढे करता आलं नाही. त्या ते बोललेले मी झोपेत नाही आहे म्हणून,
मी करणार ते, पण त्यांनी सांगितलं मी जाग केल्यावर तू जाणार का त्या क्षणाला, ते असं त्यांनी दाखवलं. तोपर्यंत मी झोपेत होतो का असं ते साहेब त्यांना म्हणत होते, जसे एकनाथ साहेबांना बोलत होते. म्हणजे ते जरा म्हणजे बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे जे विचार आहेत ते त्यांनी काय म्हणशील तू की संपूर्ण चित्रपट बघितल्यानंतर तुला वाटतं की तरुण म्हणून तुला काय वाटतं सगळं? तरुण म्हणून शिवसेनेची आग जी पहिली होती ती परत आपल्या म्हणजे आपल्या अंगात आली पाहिजे. जी लोकांच्या म्हणजे महिलांचे जे अत्याचार होतात, जे शिवसैनिक शाखाप्रमुख जे म्हणजे ज्या आक्रमणाने त्या नराधमाला म्हणजे कठोर कारवाई करायचे, ते दिघे साहेबांचे विचार आज आपल्याला पिक्चरमध्ये दिसलेत. आणि त्याच्याच सावलीने पाऊल काम करत आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काम करत आहेत. आणि आम्हाला पिक्चर बघूनच ते असं म्हणजे दिघे साहेब आम्हाला असे वाटले की आमच्या सोबत समोर आमच्या उभे आहेत, असं आम्हाला म्हणजे खरंच मनात वाटलं. आणि या पिक्चरचं म्हणजे जे धर्मवीर मुक्काम पोस्ट 2 याचं आम्ही खरंच अभिनंदन करतो. त्यांचे जे निर्माते आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांचं खरंच आम्ही खूप अभिनंदन करतो. एक सीन त्याच्यामध्ये असं देखील दाखवण्यात आलं की महाविकास आघाडी सोबत ज्यावेळी शिवसेना गेली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे मंत्री देखील होते आणि त्याच महाविकास आघाडीमधले प्रवक्ते मात्र भगवान रामावरती असेल किंवा बाळासाहेबांवरती जे वक्तव्य करत होतं त्यावरती देखील नाराजी व्यक्त केलीत लोकांनी, असं त्यावर दाखवलं. आता हे पिक्चरचं आपण चालू आहे सध्या टेलिकास्ट. आम्ही कोणत्याही राजकारणीच्या तुम्ही कमेंट करणार यश नाही आम्हाला हे नाही, पण आम्ही पिक्चरच्या दृष्टीने तुम्हाला सांगू जे चालू आहे, जे दिघे साहेब धर्म हिंदू धर्मासाठी जे करत होते ते आज एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि आमचा फुल सपोर्ट हा शिंदे साहेबांना कायम राहील. काय तुम्ही काय म्हणाल आता चित्रपट हा दुसरा पहिला धर्मवीर आणि दुसऱ्या धर्मवीरमध्ये तुम्हाला काय वेगळे पण वाटते? वेगळं पण म्हणलं आता हे साहेबांनी जे केलं ते इथून पुढेही तसं चालू राहील हेच वाटतं या पिक्चरवरून. आणि आता पुढचा पण येईल अशी खूप वाटेल, म्हणजे येणारच असं वाटतं. तुम्ही धर्मवीर पार्ट 3 ची वाट बघताय? हो, वाट बघतोय. कसं वाटतं तुम्हाला चित्रपट? खूप छान वाटला बघून. साहेबांनी जे महिलांना जी मदत करायला सांगितलेली तीच लाडकी बहीण योजनेच्या मार्फत त्यांनी चालू केलेली आहे महिलांसाठी, त्याचा खूप आनंद आहे. दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल एकनाथ शिंदे ठेवतायत ते पाहून तुम्हाला आनंद वाटतो? हो, असंच कार्य पुढे करत राहावं त्यांनी. आपण पहिलं आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना काय वाटतं. मला सांग, तू पहिलाच धर्मवीर आत्ताच नुकता बाहेर आला, हो, काय वाटतं तुला एकंदरीत चित्रपट बघताना? असं वाटलं एकदम म्हणजे स्टोरी मला पण एवढं माहित नाही, मी अजून खूप लहान आहे त्यांच्याबद्दल, पूर्वीचं मला काय एवढं माहिती नाही, पण बघून इतकं भारी वाटलं ना मला की म्हणजे असं अजून पुढे व्हायला पाहिजे, सगळं फॉलो व्हायला पाहिजे. जे धर्मवीर साहेबांनी केलं ते, दिघे साहेबांनी जे केलं ते आपल्याला अजून चाललं आहे, दिसतंय. तू कधी दिघे साहेबांना पाहिलं होतं? नाही अजून. चित्रपटाच्या माध्यमातून दिघे साहेबांचं काम म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं काम पाहतोयस तू, पण दिघे साहेबांचं काम तुला पाहायला मिळालं? हा, नक्की. या चित्रपटातून मला दिघे साहेबांचं काम कळालं आणि म्हणजे भरपूर काय कळालं की दिघे साहेब कसे होते आणि त्यांच्याबद्दल खूप आदर वाढला मला. आपण पाहिलं की सर्वजणच हा चित्रपट पाहायला मोठी गर्दी ठाण्यामध्ये करतायत आणि त्यामध्ये तरुणांपासून वयस्कर मंडळी देखील या चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतायत. सगळ्यांचं तेच मत आहे की चित्रपट पाहून सगळेच आनंदित आहेत. पुन्हा एकदा आनंद दिघेंना अशा चित्रपटातून पाहिल्यानंतर, त्यांचं काम पाहिल्यानंतर यांना सगळ्यांनाच पुन्हा त्या दिवसाची आठवण आलेली आहे. तर तरुणांना देखील ज्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं तर त्यांच्या कामाचे ते कशा पद्धतीने काम करत होतं ते देखील या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या समोर आलेले हे तरुण देखील आता पार्ट 3 ची वाट पाहत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, ठाणे.